Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली. आतापर्यंत 9 जण सुखरूप बाहेर, तर 8 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. म्हात्रेला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता. मला शिव्या द्या, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. ज्यांना कुत्रं विचारत नाही ते मला शिव्या देत आहेत. अशा भाडोत्रींना सोडणार नाही. कनेक्टिंग लिंकवरून टीका करणाऱ्यांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाचार. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान पवारांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनामध्ये भेट. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर त्यांच्याच दालनामध्ये आमदारांसोबत बैठक. रोहित पवार गैरहजर. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये रजिस्ट्री रद्द करण्याचे आदेश. मालमत्तेमध्ये स्वारस्य नाही. मीडिया कंपनीच्या कबुलीनंतर पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय. सातारा आणि पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. साताऱ्यामधील काही तालुक्यांमध्ये आज सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे कराड, जावळी, वाईतील शाळांना सुट्टी. विरारकडे जाणारी लोकसेवा पुरवत. नालासोपारा स्टेशन परिसर अद्यापही पाण्याखाली. गेल्या 5 दिवसांपासून वसई विरारमधील परिसर जलमय. राम मंदिर दानचोरी प्रकरणी एसआयटी तपास अंतिम टप्प्यात. अयोध्या भेटीनंतर एसआयटी उत्तर प्रदेश सरकारला अंतिम अहवाल सादर करणार. 13 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता. इराणच्या हिटलिस्टमध्ये मी टॉपवर. इराणचं सरकार मला मारण्याचं कट रचतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. युद्धबंदी वारीनिमित्त पालखी दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं. इंद्राणीच्या पूरस्थितीमुळे पुणे प्रशासन सज्ज. वारकऱ्यांसाठी पालिकेच्या 101 शाळांमध्ये मुक्कामाची सोय, तर 40 ठिकाणी वैद्यकीय आणि हिरकणी कक्षाची स्थापना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.